ही कविता कोणी लिहिलेली माहीत नाही, तर कवितेचे शब्द मात्र भावले आणि ते आपल्या समोर मांडतो. आपल्या मातृभूमीचं रक्षण करताना एका सैनिकाला गोळी लागलेली आहे आणि त्या अवस्थेमध्ये तो जवान आपल्या आईला पत्र लिहितोय, बघ ना आई, वेळ आज कशी वैरीण झालीये. बघ ना आई, वेळ आज कशी वैरीण झालीये. तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आली. घायाळ जरी झालो तरी अजून सुद्धा लढतो आहे. आई इंच इंच जखमा छातीवर घेऊन पत्र शेवटचं लिहितो आहे. पत्र शेवटचं लिहितो आहे. लहानपणीच्या सर्व गोष्टी आई जशाच्या तशा आठवतात. या बर्फावरती माझ्या डोळ्यातली आसवं सुद्धा गोठवतात. खूपदा वाटतं आई, तुझ्या कुशीत येऊन निजावं, तुझ्या प्रेमाच्या वर्षावात पुन्हा एकदा भिजावं. पण मला ठाऊक आहे असं आता होणार नाही. आली वेळ मला सोडून रित्या हाती जाणार नाही. आली वेळ मला सोडून रित्या हाती जाणार नाही. आपलं घर आठवून आई एकटाच रडतो आहे आणि रडता रडता आई पत्र शेवटचं लिहितो आहे. तुमच्यासाठी बाबा, बाबांना काय लिहितं, तुमच्यासाठी बाबा बरंच काही करायचं होतं. तुमच्या खांद्यावरचं ओझं थोडं माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं. पहा ना बाबा, दैवाने आज कसा घात केला. माझ्या प्रेताचा भार सुद्धा तुमच्याच खांद्यावरती दिला. तुमच्यासाठी काही करू शकलो नाही. मरणाआधीच मरतो आहे आणि मरता मारता बाबा पत्र शेवटचं लिहितो आहे. तुझ्या सगळ्या आठवणी भैया मनात घर करून बसल्या आहेत. भावाला लिहितोय, तुझ्या सगळ्या आठवणी भैया मनात घर करून बसल्या आहेत. आत्ताच 4-2 गोळ्या उजव्या दंडात घुसल्या आहेत. उजव्या दंडात गोळी घुसताच तुझी आठवण हेलावून गेली. मी तुझा उजवा हात आहे असं म्हणायची वेळही आता सरून गेली. आपल्या छोट्या छकुलीची काळजी तू घेत जा. माझ्या वाटणीची राखी सुद्धा तूच आता बांधत जा. आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून एकटाच झुरतो आहे आणि झुरता झुरता भैया पत्र शेवटचं लिहितो आहे. रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा छकुली अजून हातात आहे. रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा छकुली अजून हातात आहे. या वेळची ओवाळणी ही दिली नव्हती, हेही माझ्या ध्यानात आहे. तूच सांग छकुली, आता तुला ओवाळणी काय देऊ. इथून निघून गेल्यावरती रक्षाबंधनाला कसा येऊ. ज्या हातात राखीचा धागा आहे त्याच हाताने लिहितो आहे आणि तुला आठवता आठवता छकुली पत्र शेवटचं लिहितो आहे. माझ्यामुळे सखे, बघा आता बायकोला लिहितोय, माझ्यामुळे सखे तुझं आयुष्यच आता विराट होणार आहे. माझ्यामुळे सखे तुझं आयुष्यच आता विराट होणार आहे. माझ्यासोबत मी तुझं सर्वस्वच नेणार आहे. आपल्या दोन चिमण्यांना माझा शेवटचा पापा दे. त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून माझा शेवटचा आशीर्वाद दे. बघ ना सखे, वेळ कशी सरकन निघून जात आहे. काळोख माझ्या डोळ्यासमोर थैमान घालत आहे. आई आई आई, पुन्हा 4-2 गोळ्या काळजामध्ये लागल्या आहेत. तशा तुझ्या सगळ्याच आठवणी पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत. माझ्या डोळ्यासमोर आई काळोख दाटून येतो आहे. इच्छा नसतानाही तुझा शेवटचा निरोप घेतो आहे. आई, जमलं तर पुन्हा मी जीवन घेऊन येणार आहे आणि त्यावेळी सुद्धा फक्त तुझ्याच उदरी जन्म घेणार आहे. आई, तू रडू नकोस. तुझ्या उसास्याचा आवाज कानी येतो आहे. आवाज ऐकता ऐकता, लढता लढता, झुरता झुरता, मरता मरता पत्र शेवटचं लिहितो आहे. पत्र शेवटचं लिहितो आहे.